नमस्कार मित्रांनो, मी गोविंद हिबारे शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण इथं भेटलो आहोत एका महत्त्वाच्या ॲडच्या डिस्कशनसाठी। कुठली ॲड आहे? कामगार आयुक्तालयाची। किती जागा आहेत? तर पूर्ण मिळून जर बघितलं तर 78 जागा आहेत। किती? 62 जागा निरीक्षकच्या। 62 जागा या निरीक्षक पदाच्या आहेत। त्यानंतर 12 जागा या लेखपाल पदाच्या आहेत आणि लघुटंक लेखकच्या 4 जागा आहेत। ओके, ॲड मोठी आहे का? नाही, पण महत्त्वाची आहे। जागेचं प्रमाण बघितलं आत्ताच्या कंडिशनला तर वन ऑफ द बेस्ट जॉब आहेत। कारण जॉब बेस्ट बनण्याचं कारण काय? जी वेतन श्रेणी आहे, जी पे स्केल आहे, तो S13चा आहे 2 पदासाठी। म्हणजे तुम्ही जर PSI ST असिस्टंट करत असाल तर त्याचा पे स्केल असतो S15 to S16, बरोबर आहे? 15 to 16 पर्यंत, 15 ते 16 पर्यंत, याचा 13 आहे, बरोबर आहे? मग पेमेंट ग्रुप सी ची जरी पोस्ट असली तर पेमेंटची लेवल PSI ST असिस्टंट किंवा ग्रुप सी च्या कुठल्याही पोस्टला साजेशी आहे। ग्रुप सी सोबत जो आहे कामगार आयुक्तालयातले जॉबची प्रोसेस आहे ती पण फार सुंदर असते। म्हणजे एक रिलॅक्स जॉब, त्याच्या सोबत थोडंसं फॅमिली ओरिएंटेड टाइम आणि जॉबचं पण प्रेशर कमी, अशा टाइप मधला हा जॉब आहे। ओके, पहिला काय तर निरीक्षकचा जॉब आहे। काय वेतन श्रेणी आहे? 35,400 ते 1,12,000 पर्यंत। मग इन हँड सॅलरी किती येईल? तर इन हँड सॅलरी आपली नियर अबाउट 50 ते 60च्या हातात यायला पाहिजे। 50 ते 60च्या हातात दरम्यान यायला पाहिजे। ते सिटी वाईज व्हॅरी होऊ शकते। आता त्याच पद्धतीने S13चं खालचं पण तेच आहे। जो लघुटंक लेखकचा जॉब आहे S8 वाला, तो ग्रुप सीचा ग्रुप 1 याचा जॉब आहे। ते 25,000 ते 81,000 पर्यंत त्याची वेतन श्रेणी आहे। त्याचं पण पेमेंट 35-36,000 पर्यंत इन हँड यायला हवंय। हे अप्रॉक्सिमेट अमाउंट आहे। ओके, अर्ज सादर करण्याचा कालावधी त्यांनी काय केलेला आहे? 13/5 म्हणजे कालच्या दिनांकीपासून तर 11/6, फार मोठा कार्यक्रम दिलाय, बरोबर आहे? 11/6 पर्यंत दिलेला आहे। तर 11/6 म्हणजे 11 तारखेला 6व्या महिन्यात 11 तारखेपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत, 11:55 वाजेपर्यंत त्यांनी काय दिला? टायमिंग दिलाय। 12 वाजताचा टायमिंग नाही दिला। ओके, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे। त्याची साईट त्यांनी दिलेली आहे। काय साईट आहे? तर तुम्हाला ॲड जर सगळ्याच ठिकाणी तुम्ही सगळ्याच टेलिग्राम चॅनलवर तुम्ही याची ॲड पाहिली आहे, सगळ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथं महाकामगार.महाराष्ट्र.gov.in याच्यावर जाऊन तुम्ही ॲड भरायची आहे। हे सगळं याची इन्फॉर्मेशन होती। आता काय केलंय? याची ॲड ही तर शॉर्ट ॲड आहे, याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत। काय काय आहे या ॲडमध्ये? चला, पहिल्यांदा जाऊया वयोमर्यादेवर। वयोमर्यादा सगळ्यांसाठी 19 ठेवलेली आहे। किती ठेवलेली आहे? 19 ठेवलेली आहे। तिघांसाठी पण सर्व उमेदवारांसाठी 19 ठेवलेली आहे। कमाल वयोमर्यादा किती? अमागास, महिला, सर्वसाधारण सगळ्यासाठी 38 आहे, बरोबर? 19 ते 38 जे आहेत, 19 ते 38 मध्ये जे आहेत त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरता येईल। ओपन कॅटेगरी सगळे। आता जे कॅटेगरीवाले आहेत त्यांच्यासाठी 43 ची वयोमर्यादा ठेवलेली आहे। तिन्ही पोस्टसाठी कितीची आहे? 43 चीच वयोमर्यादा आहे। ओके, वयोमर्यादेबद्दल झालं। बाकीच्या पण खूप सारे क्रायटेरिया, डिटेल ॲड तुमच्याकडे 39 पेजेसची आहे। आता शैक्षणिक अर्हता, मेन मुद्दे पाहायचे आणि काही क्लू पण आहेत। काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे। काय गरजेचं आहे बघा? शैक्षणिक अर्हता निरीक्षक गटासाठी काय? मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुमची पदवी कुठल्याही स्ट्रीम मध्ये झालेली असू नका। तुम्ही MBBS पासून, BA पासून MBBS पर्यंत काहीही झालेलं असू द्या तुमचं, तुम्हाला फॉर्म भरता येईल, बरोबर आहे? आपल्याच्यात MBBS असं काही हे नाहीये, पण आपण म्हणतो की हायर एज्युकेशन याच्यामधलं काय तर MBBS म्हणतो आपण। तर BA पासून ते MBBS पर्यंत सगळं, BA, BCom, BSc काही असू द्या, कुठलीही स्ट्रीम असू द्या तुमची, तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेशन लागेल। तुमचं काय पाहिजे? तुमची पदवी पूर्ण पाहिजे, बरोबर? मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने, महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता, म्हणजे पदवी समतुल्य मान्य केलेली अर्हता याबद्दलचं जे आहे, काही जणांच्या
डिग्रीज अशा गोष्टीतून असतात, त्याला काय असतं, मान्यता असते विद्यापीठाची की ही याला पदवी तुल्य आम्ही समजू. अशा पण गोष्टी तुम्ही यांनी ग्राह्य धरल्या. आता इथं किंवा दिलेलं आहे, बरोबर आहे, पण दुसऱ्या पदासाठी आणि दिलेलं आहे, बरोबर आहे. आता बघा रे, हे नीट वाचायचं आहे. आता 2 लेखपाल गट क साठी आवश्यक अर्हता काय? संविधानिक विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी, बरोबर आहे. विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील कॉमर्स मधली पदवी पाहिजे तुम्हाला. वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे. कशामधली? कॉमर्स मधली. क्लिअर आहेत का? कॉमर्स मधली पदवी पाहिजे. आणि दुसरा शब्द आहे आणि. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे? हे तर पाहिजेच, कॉमर्स मधली पदवी तर पाहिजेच, आणि म्हणलंय लेखा क्षेत्रामधील किमान 3 वर्षाचा अनुभव, अकाउंटिंग सेक्टरचा 3 वर्षाचा अनुभव. इथं एक्सपिरियन्स गरजेची आहे. म्हणजे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये त्यांनी फक्त आणि फक्त हाच फॉर्म भरायचा आहे, फक्त आणि फक्त वरचाच फॉर्म भरायचा आहे, बरोबर आहे. ज्यांच्याकडे हे 3 वर्षाचा अनुभव आहे, लेखा क्षेत्राचा अकाउंटिंगचा 3 वर्षाचा अनुभव आहे, यांनी असं मेन्शन केलं नाहीये की प्रायव्हेटचा असावा का गव्हर्नमेंटचा असावा का सेमी गव्हर्नमेंटचा असावा, कुठलाही 3 वर्षाचा अनुभव पाहिजे, लेखा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव. आता हे झालं याचा क्रायटेरिया. याच्यासाठी फॉर्म भरायचा असेल तर या 2 फॅसिलिटी तुम्हाला, दोन्ही गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील, कंप्लीट कराव्या लागतील. ओके. आता तिसरं, लघु टंकलेखकसाठी काय? मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, हे तर लागेलच, किंवा आहे महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य केलेली अर्हता, हे आहे, बरोबर आहे. याच्यासोबत पण अजून एक क्रायटेरिया आहे, तो लघु टंकलेखकचा आहे. आता लघु टंकलेखकचा पोस्ट लघु टंकलेखकचे, मग त्यासाठी लघु टंकलेखन झालं पाहिजे आपलं, ते पण पाहिजे, बरोबर. आता सांगायची गोष्ट म्हणजे काय, प्रत्येकाला वेगवेगळा फॉर्म भरायचा आहे, प्रत्येकाला वेगवेगळा फॉर्म भरायचा. बघा, महत्वाची सूचना, वरील सर्व पदासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे याचा अर्थ काय होतो, 10वी पर्यंत तुम्हाला मराठी सब्जेक्ट असला पाहिजे, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त तुमची परीक्षा पण काय घेईल, महाराष्ट्र शासन घेईल मराठीचे. टंकलेखन अर्हता, लघु टंकलेखक पदासाठी आवश्यक टंकलेखन पात्रता, इंग्रजी व मराठीत लघु टंकलेखन 80 शब्द प्रति मिनिट, 80 वर्ड्स पर मिनिट. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, 30 शब्द प्रति मिनिट. इंग्रजी टंकलेखन वेग 40 शब्द प्रति मिनिट. शासनाचे वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक, इथं पण काय, हे तर आवश्यकच आहे. पुन्हा वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं म्हणजे कॉमर्सची डिग्री असणं, कॉमर्स मधलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं, काय, वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं, उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना आडमधडम भरू नका, कारण की काय 900 रुपये फीस आहे, 900 ते 1000 रुपये फीस आहे, आणि प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं भरायचं आहे, तेच सांगणार आहे आता मी पुढे. आधी जाऊया पुढच्या पॉइंटवर. परीक्षेचे टप्पे काय आहेत आरामशीर समजून घ्या, सगळं सोयीस्कर व्यवस्थित आहे, बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. परीक्षेचे टप्पे काय, सगळ्यांसाठी काय एकच टप्पा आहे, सरळ सेवा परीक्षा, सरळ सेवा परीक्षा, सरळ परीक्षा, आणि प्रत्येक याच्यासाठी काय 200 मार्काचीच होणार आहे, 200 मार्काचीच होणार आहे. ओके. आता बघा, परीक्षेची योजना काय, सामान्य क्षमता चाचणी आहे. प्रश्न संख्या किती आहे, प्रश्न संख्या क्वेश्चन्स किती आहेत, 100. ओके. आणि गुण किती आहेत, 200. गुण किती आहेत, 200. दर्जा काय असणार आहे, हे महत्वाचं आहे, पदवीचा दर्जा असणार आहे, बरोबर आहे, ग्रॅज्युएशन लेवलचा. मग तुम्ही कमजोरीनं असं जाऊ नका की सरळ सेवेचा पेपर आहे म्हणजे थोडंसं काहीतरी सिंपल येणार आहे, नाही, पदवीचा दर्जा आहे म्हणजे कंबाईनच्या लेवलचा पेपर येण्याचं हरकत नाहीये, गाफील राहू नका, बरोबर आहे, गाफील राहू नका. पदवीचा दर्जा दिलेला आहे, दिलेला पदवीचा दर्जा आहे म्हणजे कंबाईनला पण पदवीचा दर्जा असतो, बरोबर आहे. कंबाईनची कुठली एक्झाम केली तर आपण काय असतं, कंबाईनला पदवीचा दर्जा दिला, त्या टाईपचा पण पेपर येऊ शकतो. मराठी माध्यम काय असेल परीक्षेचं, मराठी आणि व इंग्रजी दोन्ही लँग्वेज मध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. त्यानंतर 2 तासाचा पेपर असणार आहे, किती तासाचा, 2 तासाचा. हा इथं तुमच्यासाठी प्लस पॉइंट आहे. क्वेश्चन नंबर किती आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन किती आहेत, 100 आहेत, बरोबर आहे. आणि आवर किती आहेत, 2 आवर्स आहेत, बरोबर आहे. मग थोडंसं रिलॅक्सली पेपर पण तुम्ही देऊ शकता, पण प्रश्नाचे टाईप काय, त्याच्यामध्ये पुरा त्यांनी काहीतरी करून ठेवलंय. म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह टाईप, वस्तुनिष्ठ म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, बघा रे. आता अभ्यासक्रम काय,
त्यांनी सविस्तर अभ्यासक्रम दिलाय. ऍड मध्ये सविस्तर अभ्यासक्रमाचा त्यांनी उल्लेख केलाय. मराठी भाषेचं ज्ञान, मराठी भाषा 30 गुणासाठी दिली आहे. बरोबर, 30 गुणासाठी दिली आहे. 200 मार्काचा पेपर आहे, 30 गुणासाठी 100 क्वेश्चन आहेत, म्हणजे 15 क्वेश्चन्स असणार आहेत. याचे किती प्रश्न असणार आहेत? 15 प्रश्न असणार आहेत. ओके. त्यानंतर इंग्रजी भाषा, आता हा सरळ सेवेचा पॅटर्न आहे बरं का, लक्षात ठेवा. इंग्रजी भाषा 30 क्वेश्चन म्हणजे 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्कासाठी. बरोबर, 15 क्वेश्चन्स 30 मार्कासाठी. क्लिअर आहे. आता पुढचं काय म्हणताय? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी. आता गणिताचा विषय नाही काढला बरं का, इथं त्यांनी गणित नावाचा सब्जेक्ट त्यांनी लिहिलाच नाही. डायरेक्टली काय लिहिलंय? बुद्धिमत्ता चाचणी. ऑर मध्ये सुद्धा गणित टाकलेलं नाहीये. येईल का नाही याची गॅरंटी कोणालाच नाहीये. म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी किती आहे? 15 मार्काला. बुद्धिमत्ता चाचणी किती आहे? 15 मार्काला. 15 क्वेश्चन्स आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे. गणित ठेवलंच नाही. आता येईल का नाही याची गॅरंटी अजून मी सांगू शकत नाही. कोणीच सांगू शकत नाही. कोणी जर म्हणत असेल त्याच्यामध्ये गणित मिक्स येईल असं काहीच म्हणू शकत नाही. अनप्रेडिक्टेबल आहे. चौथं सामान्य ज्ञान. त्याच्यामध्ये काय काय बघा रे. इतिहास, भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्था बरं, भारतीय अवस्था दोनदा दिलं त्यांनी. चालू घडामोडी, त्यांच्या इथून प्रिंट मिस्टेक झाली बरं का. भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था. चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित. या पोर्शन मध्ये त्यांनी अंकगणित टाकलाय. म्हणजे या 15 गणितामध्ये 15 क्वेश्चन मध्ये त्यांचं सगळ्यासोबत अंकगणित सुद्धा येईल. इथं म्हणजे रिझनिंग वेगळं आहे. बुद्धिमत्ता चाचणी 15 मार्काची वेगळी आहे. हे महत्वाचं आहे. गणित करत बसू नका, बुद्धिमत्तेकडे लक्ष द्या आता. ओके, हे सांगतोय हे या ऍडसाठी. आता अधिनियम, विविध कामगाराचे कायदे आणि सुरक्षा रक्षक, हे सगळ्या गोष्टी जे कायदे आहेत, कामगार कायदे आहेत, ते 80 मार्काचे आहेत. म्हणजे याचे 40 क्वेश्चन येणार आहेत. किती? 80 मार्काचे म्हणजे 40 क्वेश्चन येणार आहेत. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही या 60 मार्कामध्ये तुम्ही सगळे नियमावर नियर बाय सेम असाल. बरोबर आहे. खालीवर कुठेतरी होऊ शकतं. तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे, कोर अभ्यास करायचा आहे, त्या कायद्यांचा करायचा आहे, ते डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहे. कशासाठी? तर तुमच्या पोस्टसाठी. बरोबर आहे. ते डिसाइडिंग फॅक्टर राहणार आहे. त्याच्यावर थोडासा भर द्यावा लागेल आपल्याला अभ्यास करताना. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. परीक्षाचं शुल्क बघा रे. अमागास लोकांसाठी, अमागासांसाठी 1000 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 900 आहे. प्रत्येक पोस्टसाठी वेगळं आहे. त्याच सूचना आहेत त्याच्यामध्ये. खाली वाचा सूचना. वरील परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस, यावरील कर अतिरिक्त कर असतील. बँक चार्जेस जे भरावे लागतील तर ते अतिरिक्त असतील. त्याच्यात ते इन्क्लूड केलेले नाहीये. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. ऑफलाईन जाऊन भरायचं नाहीये. सगळं ऑनलाईनच भरायचं आहे. एकापेक्षा अधिक पदासाठी, हा मार्क करून ठेवा, एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. तिन्हीला अप्लाय करायचं तर तिन्ही वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे लागतील. 1000 किंवा 900. कॉन्सेप्ट क्लिअर आहे? चला. परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, नॉन रिफंडेबल आहे. बाकीच्या एक्झाम मध्ये जसं सेंट्रल लेवलच्या एक्झाम मध्ये परीक्षा दिल्यानंतर काही शुल्क तुम्हाला परत भेटतं, तसं इथं नाहीये. रिटर्न भेटणार नाहीये. एकदा गेलं, दिलं, संपलं. ओके. ही सगळी काय होती? याची ऍड होती. अभ्यासाला लागा, कायदे करा, रिझनिंग करा, मॅथ, इंग्लिश करा. बरोबर आहे. मराठी आणि इंग्लिशकडे पण लक्ष द्या. परीक्षा पास होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. ज्यांनी थोडासा जरी कायद्याचा अभ्यास असेल त्यांच्याकडून परीक्षा पास होण्याचा जास्त चान्सेस आहेत. सगळ्यांनी फॉर्म भरा. कुठलीही वॅकन्सी छोट्या आहेत, 78च आहेत, 62च आहेत, मला जमतच का नाही असं काही करू नका. क्लिअर आहे? भेटूया अशाच ऍड मध्ये पुढच्या वेळेस. धन्यवाद.